निर्जला एकादशीची कथा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री विठ्ठल रखुमाई नमः. तर आज आपण वर्षातील सर्वात श्रेष्ठ मानली जाणारी निर्जला एकादशी, तिचे महात्म्य आणि पौराणिक कथा ऐकणार आहोत. असे मानले जाते की जो भक्त श्रद्धेने निर्जला एकादशीचे व्रत करतो त्याला वर्षभरातील 24 एकादशींचे पुण्य प्राप्त होते. एकदा धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे केशवा, प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. त्यांचे व्रत करणे अत्यंत पुण्यकारक आहे. पण असे कोणते व्रत आहे का जे केल्याने सर्व एकादशींचे पुण्य मिळेल? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराज, या प्रश्नाचे उत्तर पितामह व्यास मुनी देतील. महर्षी व्यास म्हणाले, ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशी ही निर्जला एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी अन्न तर सोडाच, पण पाण्याचाही त्याग करून व्रत केले जाते. या व्रतामुळे सर्व एकादशींचे पुण्य मिळते. हे ऐकून जवळच बसलेला भीमसेन विचारात पडला. भीमसेन म्हणाला, गुरुवर्य, माझे भाऊ युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव आणि माता कुंती सर्वजण एकादशीचे व्रत करतात. पण माझ्या उदरात वृक नावाचा अग्नी आहे. मला खूप भूक लागते. मी उपवास करू शकत नाही. मला असे एखादे व्रत सांगा की ज्यामुळे सर्व एकादशींचे पुण्य मिळेल. व्यासमुनी म्हणाले, हे भीमसेना, जर तुला सर्व एकादशींचे पुण्य हवे असेल तर ज्येष्ठ शुक्ल एकादशीला सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी द्वादशीपर्यंत पाण्याचाही त्याग कर. या एका व्रताने तुला सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होईल. एकादशीचा दिवस उजाडला. भीमसेनाने संकल्प केला. त्याने अन्न सोडले, फळे सोडली, दूध सोडले आणि पाणीही सोडले. दुपार झाली. उन्हाचा कडाका वाढला. भीमसेनाला तहान लागली. घसा कोरडा पडला. पण त्याने भगवान विष्णूंचे नामस्मरण सुरू ठेवले. ओम नमो भगवते वासुदेवाय. संपूर्ण दिवस आणि रात्र त्याने जागरण केले. दुसऱ्या दिवशी द्वादशीला व्रत पूर्ण झाले. तेव्हा भगवान विष्णू प्रसन्न झाले. भगवान म्हणाले, हे भीमसेना, तू अत्यंत कठोर व्रत केले आहेस. आजपासून हे व्रत भीमसेनी निर्जला एकादशी म्हणून प्रसिद्ध होईल. जो भक्त श्रद्धेने हे व्रत करीन त्याला सर्व एकादशींचे पुण्य मिळेल. प्राचीन काळी एक ब्राह्मण होता. तो सत्कर्मी होता, पण त्याच्याकडून काही पापेही घडली होती. एकदा त्याने श्रद्धेने निर्जला एकादशीचे व्रत केले. काही वर्षांनी त्याचा मृत्यू झाला. यमदूत त्याला घेण्यासाठी आले, पण अचानक भगवान विष्णूंचे पार्षद तेथे आले. त्यांनी सांगितले, या भक्ताने निर्जला एकादशीचे व्रत केले आहे. याला यमलोकात नेता येणार नाही. यमदूत परत गेले. विष्णुदूत त्या जीवाला वैकुंठात घेऊन गेले. निर्जला एकादशीला दान करणे विशेष पुण्यदायी मानले जाते. या दिवशी पाण्याचा माठ, छत्री, पंखा, वस्त्र, फळे, साखर आणि तांदूळ यांचे दान केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. शास्त्रानुसार गंगा स्नानाचे पुण्य, तीर्थयात्रेचे पुण्य, ज्ञानाचे पुण्य आणि सर्व एकादशींचे पुण्य निर्जला एकादशीच्या व्रतामुळे प्राप्त होते. एक गरीब वृद्ध भक्त होता. त्याच्याकडे धन नव्हते. मोठे दान करण्याची शक्ती नव्हती, पण तो दरवर्षी निर्जला एकादशी करत असे. एकदा भगवान विष्णूंनी त्याची परीक्षा घेण्यासाठी साधूचे रूप धारण केले. साधूने पाणी मागितले. वृद्धाने स्वतःची तहान सहन करून साधूला पाणी दिले. भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी दर्शन घेऊन सांगितले, तू खरा भक्त आहेस. तुझी सर्व पापे नष्ट झाली. निर्जला एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, स्नान करून विष्णुपूजन करावे, तुळशीपत्र अर्पण करावे, विष्णू सहस्रनाम पठन करावे, हरिनाम जप करावा, रात्रभर जागरण करावे आणि द्वादशीला पारणे सोडावे. जो भक्त श्रद्धेने निर्जला एकादशी करतो त्याचे पाप नष्ट होतात.
संकटे दूर होतात, विष्णूची कृपा प्राप्त होते, पितर तृप्त होतात आणि वैकुंठ प्राप्ती होते. अशा प्रकारे भीमसेनाने केलेल्या कठोर तपश्चर्येमुळे निर्जला एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आजही लाखो भक्त श्रद्धेने हे व्रत करतात आणि भगवान श्रीहरीची कृपा प्राप्त करतात. तर चला सर्वजण भक्तिभावाने म्हणूया, पांडुरंग हरी वासुदेव हरी, जय जय रामकृष्ण हरी आणि श्री विष्णू भगवान की जय. इति श्री निर्जला एकादशी महात्म्य कथा समाप्त. बघा, निर्जला एकादशी ही केवळ उपवासाची तिथी नसून आत्मसंयम, श्रद्धा आणि भगवान श्री विष्णूंप्रती अखंड भक्तीचे प्रतीक मानली जाते. वर्षातील 24 एकादशींपैकी ही एकादशी सर्वश्रेष्ठ मानली जाते. निर्जला म्हणजे पाण्याशिवाय. या दिवशी अन्नासह पाण्याचा सुद्धा त्याग केला जातो, व्रत केले जाते आणि यामागील रहस्य सांगितले जाते की मनुष्याच्या सर्व इच्छा, आसक्ती आणि इंद्रिय सुखांवर विजय मिळवण्याची ही एक साधना आहे. शरीराला सर्वाधिक आवश्यक असलेले पाणीही एक दिवस त्यागून भक्त आपले मन पूर्णपणे भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करतो. पुराणांनुसार महाभारतातील बलवान भीमसेनाला सर्व एकादशींचे उपवास करणे शक्य नव्हते. त्याची भूक अतिशय प्रखर. तेव्हा महर्षी व्यासांनी त्याला ज्येष्ठ शुक्ल एकादशीला निर्जला व्रत करण्याचा सल्ला दिला. या एका व्रतामुळे वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त झाले, असे त्यांनी सांगितले. म्हणूनच या एकादशीला भीमसेनी एकादशी असे सुद्धा संबोधले जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितले असता निर्जला एकादशीचे रहस्य शरीर शुद्धीपेक्षा मनशुद्धीत दडलेले आहे. तहान, भूक सहन करताना मनुष्याला आपल्या शरीराच्या मर्यादा समजतात आणि ईश्वरावरचा विश्वास अधिकच दृढ होतो. या दिवशी केलेले विष्णू नामस्मरण, जप, दान आणि जागरण यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि भक्तीची ऊर्जा वाढते. शास्त्रांमध्ये असेही वर्णन आहे की निर्जला एकादशीचे व्रत श्रद्धेने करणाऱ्या भक्ताला यमदूतांचा भय राहत नाही. भगवान विष्णूंचे पार्षद त्यांचे रक्षण करतात आणि त्याला वैकुंठ प्राप्तीचा मार्ग खुला होतो. म्हणूनच या एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा संबोधले जाते. खरे रहस्य मात्र व्रताच्या कठोरतेत नसून भक्ताच्या भावनेत आहे. जर मन शुद्ध, श्रद्धा दृढ आणि ईश्वर भक्ती निस्वार्थ असेल तर निर्जला एकादशी भक्ताला आत्मिक शांती, पुण्य आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून देते.